आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती मिळते आहे। नवनीत राणा यांना व्हॉट्सअॅपवरती ही धमकी आल्याचा त्यांनी आरोप केलाय। राणे यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहेंनी राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली आहे। फोन कॉल करणाऱ्या इसमाविरोधात कलम 354A, 354D, 562 आणि 67 अनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत। यापूर्वी सुद्धा नवनीत राणा यांना अशा प्रकारच्या धमक्या आलेल्या होत्या। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आल्याची माहिती मिळते आहे। नवनीत राणा यांच्या व्हॉट्सअॅपवरती धमकी आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलेला आहे। प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, काय अपडेट्स आहेत आणि काय कारवाई केली जाते? गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रणय या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये। खासदार नवनीत राणा यांना अनेक वेळा या सुद्धा धमक्या आलेल्या आहे, परंतु ही यंदाची जी धमकी आहे ती थेट देशाच्या बाहेरून आलेली आहे असा तक्रारीमध्ये म्हणण्यात आलेला आहे। अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानमधून तो व्हॉट्सअपवरून धमकी आलेली आहे आणि अक्षरशः अश्लील भाषेमध्ये सुद्धा खासदार नवनीत राणा यांच्याशी संवाद करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा यांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली। या प्रकरणी त्यांचे खासगी सचिव यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि पुढचा तपास आता हे राजापेठ पोलीस करते आणि सायबर गुन्हा सुद्धा याच्यामध्ये दक्ष झालेला आहे। प्रणय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।